चेअरमन साहेब नमस्कार. नमस्ते. चेअरमन साहेब, लोकसभा निवडणुकीत पुढ्यात आहे. दोन्ही काँग्रेसची युती होण्याचे संकेत मिळत आहेत. आपण काँग्रेस जुन्नर तालुक्यामध्ये चांगल्यापैकी कार्यकर्त्यांना ऊर्जा दिलेली आहे. नेते मंडळींनी युती करण्याचा प्रस्ताव म्हणजे दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याचं नियोजन सुरू केलेलं आहे. आपण जुन्नर तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना नेत्यांनी पुढे नेलेलं आहे. आपली भूमिका काय आहे? दोन्ही पक्षांनी एकत्र यावं की दोन्ही पक्षांची युती व्हावी, आपल्याला काय वाटतंय? नाही, साहजिक आहे का महाराष्ट्रात 2014ला ज्यावेळेला निवडणुका झाल्या आणि त्यावेळेला आघाडी झाली नाही आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष हा वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी लढले गेले. मग लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या, परंतु फार मोठ्या पराजयाला या दोन्ही पक्षाला त्या ठिकाणी पुढं सामोरं जावं लागलं आणि दोन्ही पक्ष आज सत्तेमध्ये नाही आणि सत्तेत नसल्यामुळं साहजिक आहे की एकंदरीत आपण जे काय हाल पाहतोय महाराष्ट्राचे तर ते सत्तेत नसल्यामुळं खरं तर हाल होत आहेत. मग त्यामुळं खरं तर आता लोकसभेच्या इलेक्शनमध्ये या दोन्ही पक्ष एकत्रित येऊन आघाडी करून खऱ्या अर्थानं या ठिकाणी सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी या पक्षांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. वरिष्ठ पातळीवर प्रयत्न जोरदारपणे सुरू आहे. आपण हे समर्थन करताय. जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमचे संबंध फारसे म्हणावे असे चांगले नाही, तुम्ही कसं पाहता? नाही, पक्षाचे संबंध कसे जरी स्थानिक पातळीवर जरी असले तरी पण आज खरं तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी लोकसभेमध्ये दोन्ही पक्षाला एकत्र येऊन खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सत्ता निर्माण करणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर वाद कितपत त्यामध्ये खरं तर त्या ठिकाणी निर्माण होतील हे आज मला काही सांगता येणार नाही, परंतु त्या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं सत्तेमध्ये दोन्ही पक्ष येणे हे फार महत्त्वाची गरज आहे.